फलंदाज हा स्ट्राइक वरती आहे. नॉन स्ट्राइक वरती पाहतो पण भरत याला इथे पहिला बॉल उडवलाय. मिस टायमिंग. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सूरज काकड पकडला गेला झेल. पहिल्या बॉल वरती विकेट मिळालाय. फलंदाज बाद. नव्याने फलंदाज जितेंद्र येतोय. जितेंद्र तुंबडा. इथे पहिला चेंडू फेस करत असताना जितेंद्र ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. चांगली सुरुवात इथे करताना दिसतोय अंकलेश चौधरी हा गोलंदाज. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली. महत्वाचा गडी बाद झालेला आहे. आणि मागचा सामना जर आपण बघितला काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यावेळेस बघा नजाकत दाखवलंय. शक्तीचा नाही तर युक्तीचा वापर केलाय जितेंद्र तुंबडा याने. त्याच्या बॅट मधून आलेला हा चौकार. 4 धावा. थँक्यू डीज. हे चौकार आला. या चौकारात धावफलकात सुरुवात झाली. बघा अतुल सुरुंग यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मला वाटतं रस्ता विसरलेत ते. मला वाटतं रस्ता विसरल्या दुसऱ्या रस्त्याने आलेत. इथे फुलटा चेंडू एस्टनच्या मध्ये सापडलाय. स्लम सापडलाय. एस्टनच्या मध्ये सापडलाय. फिंगर अप. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण पाहतो हे नवीन मैदान इथे आपण पाहतोय. उमेश मुकादम यांनी हे मैदानासाठी भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि हे मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलंय. बघा काही प्रेक्षकांना काही खेळाडूंना हे मैदान माहिती नाहीये. रस्ता माहिती नाहीये. आपण पाहतोय आपल्या स्टॉप जवळून रस्ता येतो. शिवाजीदादा भोरे यांच्या घराच्या अगदी जवळून रस्ता येतो या मैदानाकडे येताना. मात्र काही असे प्रेक्षक आहेत काही असे खेळाडू आहेत त्यांना या मैदानाचा रस्ता माहिती नाही आहे. जर आपल्याला रस्ता माहिती नसेल तर आपण आपल्या जो हायवे आहे मेन हायवे तिथे त्या मेन स्टॉपवरती थांबा. तिकडनं रस्ता येतोय लगेच. रेल्वे जी रेल्वे गेले त्या दिशेने आणि त्या रेल्वेच्या अगदी बाजूला हे मैदान आपण पाहतोय उपलब्ध आहे. आणि एक चांगली स्पर्धा इथे पार पडली जाते. बघा इथे आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. जो नव्याने बॅटर गेला होता विजय तुंबडा तो देखील तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय आपल्याला. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज हा बाद होताना दिसतोय.
गो येता जाता तुझ्या मागे तुझी आई साय गो माता मातुर इतुर भितुर कुणी वाली नाय गो नाय गो नाय गो नाय गो एक पोरगी. पाच बॉल टाकून झालेत या षटकातील शेवटचा एक बॉल बाकी असेल. इथे मिड विकेटला चेंडू खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. तर या बॉलवरती एक सिंगल धावली. या सिंगल धाब्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे. सुनील येतोय बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा षटक हाताळण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. इथे बघा रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला होता. बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडू येतोय डॉट. बघा कनेक्शन जर झालं असतं धावा नक्कीच मिळाल्या असत्या. मात्र बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. डॉट बॉल इथे येताना दिसतोय. सुनील पुन्हा एकदा आपल्याला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धावटाने टाकलाय. इथं ऑन साईडला मिसटायमिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय तिकडे. बघा क्षेत्ररक्षक पोहोचला होता मात्र झेल ड्रॉप झालाय. धावची जी संधी देखील निर्माण झाली होती मात्र सुनीलाने हा चेंडू गॅदर केलेला नाहीये. आणि आपण पाहतोय इथे 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आल्यात. या 2 धावेने आता धावफलक 7 या आकड्यावरती. सुनील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे देखील संधी निर्माण झाली होती मात्र 7 या आकड्यावरती. चला घाई करायची जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल. हा ट्रॅकर इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हा चेंडू. पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉलची नोंद इथे झालेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावरती. इथे खोलवटाचा चेंडू यष्टरक्षक थोडासा मिस्टेक करतोय. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 22च्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. एका धाव्याने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. या षटकातील बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे.
9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेले आहेत 3. डावऱ्या हाताचा बॅटर आता स्ट्राईकवरती येताना दिसेल आपल्याला. पहिला चेंडू खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. बघा या अगोदर त्याला संधी मिळाली नाहीये आणि डावऱ्या हाताच्या बॅटरला इथे मोठे फटके खेळण्याची नक्कीच संधी आहे, मुभा आहे. इथे आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू ठेवला गेलाय. एक डॉट चेंडूची सांगता येताना होताना दिसते आपल्याला. ते आपण एकदा ब्लॉकरमध्ये हा चेंडू टाकला गेलाय. भरतसाठी हा चेंडू ब्लॉकरमध्ये टाकला गेला. खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब फेकी. 2 बंधू आले होते तिकडे, नितीन काकड आणि सूरज काकड. याच्या दोघांच्या हातामधून हा चेंडू फरार होताना दिसतोय. चेंडू फरार, सीमा रेषा पार. हा आलाय खणखणी चौकार. धावसंख्या झालेली आहे 13. बॉल टाकून झालेत या षटकातील 5. बघा खराब क्षेत्ररक्षण झाले तिकडे. 2 क्षेत्ररक्षक होते, 2 बंधू, नितीन काकड आणि सूरज काकड. त्यांच्याकडे झालेला मिस्टेक. धावसंख्या आता दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हा ट्रायगर होता, डाऊन द लेग हा चेंडू आत्ताला गेलाय. पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉलचा इशारा इथे येताना दिसतोय आपल्याला पंचांकडून. एक्स्ट्रा धावफलकावरती नोंदवली जाते. धावसंख्या आता 14 या आकड्यावरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील वाईट चेंडूची नोंद होताना दिसते. बघा आणखीन एक वाईट बॉल डाऊन द लेग हा चेंडू इथे टाकला गेलाय. शेवटचा एक बॉल बाकी राहिला या षटकामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 रन्स, 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय आजच्या दिवसातील ही जी लढत आहे ही 5वी लढत आपण पाहतोय. इथे देखील आपण पाहतोय वाईट बॉल येताना दिसतोय. वाईटची हॅट्रिक इथे कंप्लीट केलंय गोलंदाजाने. आपण पाहतोय डावऱ्या हाताचा बॅटर आहे. थोडीशी लाईन इथे बिघडताना दिसते आपल्याला गोलंदाजाची. इथे आता स्लॉट मध्ये चेंडू आहे. बघा 3 चेंडू वाईट टाकल्यानंतर हा एक मोठा फटका खेळण्याची संधी दिली बॅटरला आणि त्याने सोनं केलंय. चेंडू सरळ निघून गेलाय. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क हा चेंडू जाताना दिसला आपल्याला. म्हणजे एका बॉलवरती इथे 9 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने. धावसंख्या आता 22 या आकड्यावरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक हा मैदानाच्या आतमध्ये घेतला गेलाय. बघा पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पोहोचवला गेला असेल जितेंद्र तुंबडा यांच्याकडून. आपण पाहतोय आपले डीजे वादक थोडे रजेवरती गेलेत, भोजनासाठी गेलेले आहेत. भोजन झाल्यानंतर आपल्यासोबत ते देखील जोडले जातील. आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊया. नितीन येतोय, नितीन काकड तिसरं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक वरती पाहतो आपण करण तुंबडा याला. ते आपण पाहतो या पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय. फुल टोल वसूल आलेला नाहीये. करण तुंबडा याला
आणि करण याची यष्टी उद्ध्वस्त केली गेली. दांडी गुल होताना दिसते आपल्याला. करण तुंबड्या याची फलंदाज बाद. नव्याने फलंदाज अजय कोदे इन होताना दिसतोय आपल्याला. पाहतो एका बाजूने भरत बीज चांगल्या लयमध्ये दिसतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती विकेट इथे मिळालेली आहे. बघा आता सिच्युएशन नुसार इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेलाय. बघा हवेचा वेग जो आहे तो इथे लाभदायक ठरू शकतो डावऱ्या हाताच्या बॅटरला. आणि आता डावऱ्या हाताचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवला गेला. दोन्ही आता जर एंड जर बघितलं तर डावऱ्या हाताचे बॅटर हे आपल्याला पाहायला मिळतील खेळपट्टीवरती. हा ट्रॅकर होता. डाऊन द लेग हा चेंडू इथे आताला गेलाय. बॅट बॉल संपर्क काही झालेला नाही आहे. इथे पंचांनी सांगितलंय की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. इथे बघा हा ट्रॅकर होता. बॅटचा एज लागले. चेंडू आता फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला आणि हा येतोय चौकार. बघा आउटफील्ड फार वेगवान आहे. चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांकरता. बघा हा चौकार आला. या चौकाराने धावसंख्या आता 27 वरती जाऊन पोचलेली आहे. 27. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. बॉल टाकून झालेत फक्त 2. हा प्रकार पूल करण्याचा प्रयत्न. इथे धावचीची संधी निर्माण झालेली आहे. यष्टीरक्षक चुकी करताना दिसते. तिकडे ओव्हर थ्रो झालाय. ज्या ठिकाणी विकेट यायला हवी तिथे आपण पाहतो या विकेट आलेली आहे. पाहूया कुठला बॅटर बाद झालाय. चला अजय थांबायचंय तिकडे आपण. चला पाहूया कुठला बॅटर बाद झालाय. क्रॉसिंग झालंय की नाही बघितलं जाईल. आणि कुठला फलंदाज बाद झालाय हे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. चला तिकडे बॅटर आपण अजय अजय कोदे हा फलंदाज बाद झालेला आहे. बघा क्रॉसिंग झाली नव्हती. अगदी बॅटर जे आपण पाहतो समोरासमोर आले होते. तिकडे एक धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर झाला असता तिकडनं तर दुसरी धाव देखील कंप्लीट झाली असती. कारण अजय तर अर्ध्या पिचवरती गेले होते तिकडे. भरत याने जर प्रयत्न जर केला असता तर कदाचित ही दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती. कारण ओव्हरथ्रो झाला होता. इथे एकच धाव मिळाली आणि विकेट देखील इथे मिळालेली आहे. नव्याने फलंदाज कल्पेश येतोय. कल्पेश भंडार. इथे आपण पाहतोय खूप चांगला चेंडू इथे हाताला गेलाय. खूप चांगल्या चेंडूची हाताळणी इथे केलेली आहे.
डॉट बॉल. नितीन काकड जो तिसरा षटक हाताळतोय, काय जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. 28 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुल टॉस चेंडू आहे, नो चेंडूची घोषणा इथे केली पंचांनी. नो बॉल आणि बघा चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय चौकार, म्हणजे पंजा खुल्ला या बॉलवरती. या 5 धावा येताना दिसतील. धावसंख्या आता 33 या आकड्यावरती. इथे बघा फ्रेडचा चेंडू होता, चेंडूला मिड विकेटला घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे सूरज काकड. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, फेकी येई तोपर्यंत दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा आणि या 2 धावाने धावसंख्या आता 35 या आकड्यावरती. 35 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील एक बॉल अद्याप बाकी असेल. नितीन काकड देखील थोडासा महागडा ठरताना दिसतो या ओव्हरमध्ये. आतापर्यंत आपण पाहतोय इथे पाहतो आपण ऑन साईडला फटका ते खेळला गेलाय. हा येतो या चौकार. या चौकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 39 च्या आकड्यावरती. पण 1 मिनिट थांबायचं, जरा करेक्शन केलं जाते. 1 मिनिट. पहिला बॉल बघा, एक चेंडू हा डॉट आला होता, तुमच्या स्कोररने लिहिला नव्हता, थोडासा कन्फ्युजन झालं होतं. षटक हे संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता झालेली आहे 39 धावा. 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज येतोय, सूरज काकड. स्ट्राइक वरती पाहतोय आपण कल्पेश याला. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न, सॉफ्ट हँड हा चेंडू खेळायचा होता. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न होता, कारण एका बाजूने भरत बीज आपण पाहतोय चांगल्या लयमध्ये आहे, चांगली बॅटिंग करतोय, मात्र त्याला जास्त संधी मिळालेली नाहीये.
ते बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे डॉट टाकले गेलेत. शेवटचं षटक आपण पाहतोय इथे डॉट फेकले गेलेत. निर्धाव चेंडूची हाताळणी होताना दिसते आपल्याला. इथे बघा चांगला फटका खेचला गेलाय मात्र शतरक्षकाला निवडलंय तिकडे. फलंदाज बाद होईल कल्पेश भंडार. थँक्यू डीजे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत या इनिंगमध्ये. चांगला कमबॅक होताना दिसतोय कारण ज्या प्रकारे सुनील मेरे यांनी दुसरे षटक हाताळलो. तब्बल 10 चेंडू त्यांनी फेकले होते त्या ओव्हरमध्ये आणि ते षटक भरपूर महागडं ठरलं. योगेश येतोय, योगेश कोदे न्यू बॅटर स्ट्राईकवरती असेल. नाव स्ट्राईक एंडवरती पाहतो आपण भरत बीज याला. योगेश आला, योगेश कोदे न्यू बॅटर स्ट्राईकवरती असेल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. सूरज काकड चांगले बॉलिंग करताना दिसतोय. आणखीन एक डावऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईकवरती. फिरकी येणारा चेंडू ते आपण बघितलाय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. बघा या संघामध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत 4 फलंदाज आपण डावऱ्या हाताचे बघितलेत मात्र जास्त प्रभाव टाकू शकलेले नाही आहेत. सायदार नागले संघ आतापर्यंत 6 गडी बाद झालेत. सलामीचा बॅटर आपण पाहतोय भरत अजूनही खेळपट्टीवरती तग धरून उभा आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय धावफलकावरती नागले संघ. इथे आपण पाहतोय अपील इथे झालेली आहे. फलंदाज बाद होताना दिसतोय. पंच कॅच पकडला की लेग बिफोर कॅच पकडला. तिकडे बॅटला हलकासा स्पर्श झाला होता. इथे बघा ऑफ साईडला फटका ते खेळला गेला. एक धाव तर इथे कंप्लीट केली जाईल मात्र गॅप मिळालाय. गॅप शोधलाय या बॉल वरती. मिळालाय चौकार. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 44. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 45 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. 24 बॉल आणि 45 धावा मॅच जिंकण्याकरता बनवाव्या लागतील. त्या म्हणजे स्वराज्य स्पोर्ट्स पिंडीपाडा टीमला. यस कम ऑन डिझाय. थँक्यू डीजे. चला पिंडरीपाडा टीम आपल्या एका खेळाडूची आयडी इकडे अजूनही आलेली नाही आहे. विशालची आयडी पाठवून द्यायची आहे इकडे.
विशालची आय डी नसेल तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील आपण दखल घ्यायची आहे. आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये बबलू वळवी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. वेलकम बबलू, आपलं हार्दिक स्वागत असेल. चला शतरक्षण लावून घ्यायचं आहे. सलमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. सूरज काकड आणि अंकलेश. चला बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय 70-70चे बॉल या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहेत, जे पुरवले गेलेत. आपण पाहतोय 70-70चे बॉल आपण पाहतोय, जे आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत. सन्माननीय बालारामजी शिकारी आणि अरुणजी रायकर, जे A1 जोडी आहे, त्यांच्याकडून आपल्याला हे बॉल स्पॉन्सर केले गेले. तसेच मध्ये सुनीलजी गांजारी यांच्याकडून देखील आपल्याला बॉल स्पॉन्सर झालेत. 70-70चे बॉल त्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेत या स्पर्धेमध्ये. आणि प्रथमच या सीझनमध्ये आपल्याला 70-70चे बॉल पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण खेळाडूंशी वार्ता देखील करणार आहोत की गुड शॉटचा बॉल आणि 70चा जो बॉल आहे, 70-70 स्पोर्ट्सचा बॉल, याच्यात काय फरक आहे याच्यावरती देखील आपण चर्चा करू. इथे बघा, पहिला चेंडू हा भीमर हाताळलाय. भीमर चेंडूची हाताळणी इथे झालेली आहे. पहिला चेंडू हा नो टाकला गेलाय. जे कामगिरी आपण पाहतोय अंकलेश यांनी केली होती. एक्स्ट्रा चेंडू त्याने टाकले होते. दोन धावा या धावफलकावरती लागताना दिसतील आपल्याला. 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे आपण पाहतो या फुलटा चेंडू इथे देखील टाकला होता, मात्र जी दिशा आहे ती थोडीशी दिशा भरकटली गेली होती. आणि इथे आपण पाहतो या एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगल धावेने धावसंख्या आता 3 या आकड्यावरती. ब्लॉकरमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडूला गॅपमध्ये घेऊन काढले. शतरक्षक आहे तिकडे, खराब फिल्डिंग अजय कोदेकरनं. चेंडू फरार, सीमा रेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. सागाचे झाडाचा खोड खोड तसा तुझा ना माझा आहे जोड. तू पावडर लावून केसात गजरा मालून कुठे चाललीस गो. तू पावडर लावून
बघा हा चौकार आलेला आहे. या चौकाराला धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. इथे आपण पाहतो या ब्लॉक हॉलमध्ये हा चेंडू टाकला गेलाय आणि हा चेंडू डॉट कमबॅक करताना दिसतोय या गोलंदाज करण तुंबडा. इथे बघा स्विप्सचा फटका पाहायला मिळतोय. स्लॉक स्विप्सचा फटका, चेंडू सरळ निघून जातो या स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करतात. चांगला जो बॅट स्पीड इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू त्याच्या झोन मध्ये देखील होता. चौकार येतोय. बघा ज्या प्रकारे इथे फटका इथे खेळला होता, चौकार आलेला आहे अंकलेशच्या बॅटमधून. फक्त गॅपमध्ये हा चेंडू त्याने टाकला होता आणि आउटफील्ड फार वेगवान आहे. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दिले हा चेंडू हाताला गेलाय. पंच संतोष वल्वी इथे दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. व्हाईट बॉलने धावसंख्या आता पुढे सरसावली जाते, ती म्हणजे 12 या आकड्यावरती. 12 रन्स, 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. साईडला फटका ते केला गेलाय. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे यश तुंबडा. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एकच धाव मिळते या बॉलवरती. करण याने पहिल्या चेंडू 9 टाकला, त्यानंतर सिंगल धाव आली, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर आपण एकदा चौकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर ही सिंगल. धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. इथे देखील पंचांनी सांगितले का चेंडू वाईड आहे. थोडासा प्रेशर जाणवतोय करण या बॉलरवरती. तो या अपील झालेली आहे. अपील इथे फेटाळून लावलेली आहे. कारण ज्या प्रकारे हा चेंडू थाईज वरती लागलाय तिकडे आणि बॅट्समन पाहतोय जागेवरती उभा होता, म्हणजे थाईज वरती लागले हा चेंडू स्टंपच्या वरून निघून गेला असता. उसली होती, तेच पंचांनी सांगितलं की उसलीमध्ये इथे बॅटर बीड झालेला आहे. हा चेंडू डॉट. इथे आपण पाहतोय तब्बल 9 चेंडू टाकलेत करण तुंबडा याने. धावसंख्या झालेली आहे 14. अजूनही 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 31 धावेंची आवश्यकता आहे. 18 चेंडू 31 धावा. चला जास्त वेळ खर्च करू नका, विनंती असेल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण पाहतोय जेवढा तुम्ही जास्त उशीर कराल क्षेत्ररक्षण लावण्यासाठी, तेवढं तुम्हाला नक्कीच जे उन्हाचे चटके आहेत ते जास्त बसतील. आपण पाहतो या कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा ए या संघाने प्रथमच ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पहिलं वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये आपण पाहतोय त्यांच्याकडनं भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. 2 मंडप त्यांनी घातले बसण्यासाठी. खेळाडूंची देखील चांगली व्यवस्था त्यांनी केली या स्पर्धेमध्ये. चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेमध्ये कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीमकडून. दुसरा षटक हाताळण्यासाठी आता यश येतोय, यश तुंबडा. इथे बघा शफल होऊन इथे चांगला फटका इथे खेळला गेलाय, सफल फटका. 4 धावांकरता हा चेंडू पाठवलाय अंकलेश चौधरी याने. थँक्यू डीजे. हा चौकार येतो. या चौकाराने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. 18 रन्स, 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. इथे आता लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. मिड विकेट थोडासा वाईडिश ठेवला गेलाय. इथे कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा हिज लागला. इथे आपण पाहतोय धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल इथे दिसेल. पहिला चेंडू अख्खूट टप्प्याचा टाकला होता, शॉर्ट पिच टाकला होता, शफल होऊन चांगला फटका इथे खेळला होता बॅटर अंकलेश याने. धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 18 रन्स ऑन दी बोर्ड.
45 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ते बघा कट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. अंकलेश याचा चेंडू जातोय डीपमध्ये, डीप कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडासा मिसफील्ड झाला त्याच्याकडनं. 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होता, मात्र 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागतंय. या 2 धावा आल्यात, या 2 धावे धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मॅच जिंकण्याकरता 25 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. 25 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता अजूनही बनवाव्या लागतील. इथे बघा यष्टी रक्षकाकडनं झालेली चूक, कीपरकडनं झालेली चूक. बघा ह्या चुका ज्या आहेत ना त्या वारंवार होताना दिसत आहेत आपल्याला नागले टीमकडून, आणि या चुका त्यांना नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जातील. व्हाईट बॉल टाकले जाते, व्हाईट बॉलवर ते एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्या जात आहेत, आणि या एक्स्ट्रा धावा त्यांना अडचणीमध्ये घेऊन जातील. बघा अडचणी तर वाढलेल्या आहेत, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय धावा त्याने पूर्ण करायच्या. 22 धावा धावफलकावरती लागल्यात, अजूनही 23 धावांचं लक्ष त्यांच्या समोर आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय, कारण ज्या प्रकारे तिकडे चेंडू निघाला होता बघा, बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर गोलीच्या वेगाने हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. आणखीन एक चौकार अंकलेशच्या बॅटमधून येताना दिसतोय. सॉरी, सूरज याने हा चौकार ठोकला. अंकलेश आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. सूरजचा युक्तीचा वापर करताना दिसतोय. इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे चेंडू त्यांनी येऊ दिला, शेवटपर्यंत नजर ठेवली आणि चांगला स्ट्रोक त्यांनी ते कंप्लीट केला. धावसंख्या आता 26 या आकड्यावरती 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू फील्ड केलाय, आणि फलंदाज इथे सूरज काकड आता बाद होतोय. जो दादा को भूल पाएगा, सारे महाराष्ट्रात कोणी नाही असा जो दादा को भूल पाएगा. और अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. ए अपना थँक्यू. नव्याने बॅटर आता नितीन येतोय. नितीन काकड, सूरज काकड यांचे छोटे बंधू आता मैदानाच्या आतमध्ये इन होताना दिसत आहेत. धावसंख्या आपण पाहतोय ही वेगाने पुढे सरसवलेली आहे. 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 26 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही 19 धावा इकडं मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बॉल बाकी आहेत अजूनही या षटकातील. एक बॉल बाकी आहे, म्हणजे 13 बॉल बाकी आहेत, आणि या 13 बॉलमध्ये 19 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. इथे बघा सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅटचं एज लागलं, लिडिंग एज, आणि बघा नितीन देखील आल्या पावली माघारी परततोय. आणखीन एक फलंदाज बाद. एक शब्द दादा नाही हो काम, नाव आहे उमेश मुकादम. या पायगाव वाल्यात हाय लई दम, जोडीला प्रणय मुकादम. ट्रिपल एंट्री नंबर सारा गाड्यांचा कभी नहीं झुकेगा. ग्रुप वाला लई डेरिंग वाला, वो कभी नहीं झुकेगा. अरे अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. अपना दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. दादा किंग है, ऑलवेज किंग रहेगा. उमेश मुकादम किंग है, ऑलवेज किंग रहेगा. थँक्यू. ही 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जर आपण बघितल्या ना तर 26 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. नव्याने बॅटर संदेश हांडवा येतोय. संदेश हांडवा न्यू बॅटर इन झालाय. 12 बॉल बाकी आहेत. 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 19 धावींची आवश्यकता आहे अजूनही. 12 चेंडू 19 धावा. चला घाई करायची आहे, चला जास्त वेळ खर्च करू नका विनंती असेल, कारण आणखीन आपल्याला भरपूर मॅचेस खेळायचे आहेत. आज आपण पाहतोय की सामने थोडेसे उशिराने चालू झालेत.
बघा आपल्याकडे वेळ तर आहे, मात्र त्या वेळेमध्ये आपल्याला सामने हे पूर्ण खेळवायचे आहेत आणि जास्तीत जास्त षटकांचे हे सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. लक्षात घ्या. तर आपला जो वेळ आहे तो फार महत्वाचा आहे. जितेंद्र तुंबडा ते आपण पाहतो या डाऊन द लेग हा चेंडू हाताला गेलाय. लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलने सुरुवात केली जितेंद्र तुंबडा यांनी. मॅच जिंकण्याकरता आता 18 धावांची आवश्यकता असणार आहे. इथे बघा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण झालाय. चेंडू वेगाने निघून चाललाय. फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. हा तो या नशिबाचा चौकार. थँक्यू थँक्यू. बघा तिकडे हिमांशू होते. हिमांशूकडे खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे, खराब फिल्डिंग तिकडे नक्कीच पाहायला मिळतंय हिमांशू तुंबडाकडनं. बघा हिमांशूकडं नक्कीच चांगल्या अपेक्षा असतात त्यांच्या खेळाडूंना, प्रेक्षकांना. मात्र हिमांशू आणि खराब कामगिरी केलेली आहे, चौकार सोडलाय तिकडे आणि हिमांशू आता स्वतःवरती नाराज दिसतोय आपल्याला. इथे आता मिड विकेटला फटका केला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार येताना दिसतोय. थँक्यू थँक्यू डीजे. बघा तिकडे हिमांशूकडनं जी चुकी झाली होती, हिमांशूने जर चेंडू जर फील्ड केला असता तिकडे कदाचित तर एकच धाव मिळाली असती आणि कदाचित 2 चौकार जे गेलेत ते वाचले असते. इथे पुन्हा एकदा शफल खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस कनेक्शन खूप चांगलं झालंय. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. शफल होऊन हा फटका केलाय, जागा बनवली आणि आपण पाहतोय लगातो 6. हालाय षटकार 6 धावा. जांभूळ पिया आला आले थँक्यू डीजे. या चौकारा धावसंख्या आता 41 आकड्यावरती मॅच जिंकण्याकरता फक्त 4 धाब्यांची आवश्यकता असणार आहे. चला शेलार 4-1 आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे टॉस बॉक्समध्ये. आपण पाहतो या राजेश भोईर यांचं देखील आगमन झालं. मॅच बघण्यासाठी आले होते, आता आपल्यापासून ते रजा करताना दिसत आहेत. मला वाटतं या नागलेगावचा शेठ माणूस यांचं देखील आगमन झालं होतं. निखिल जाधव आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. इथे 2 धावा तर पलून पूर्ण केल्यात. या 2 धाव्याने धावसंख्या 43 या आकड्यावरती. बघा आता फक्त मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता असणार आहे. थोडीसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, खराब बॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा इथे आपण पाहतो या हा सामना नागले संघाच्या बाजूने जाताना दिसतो आपल्याला. इथे बघा स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू इथे फील्ड केला गेला आणि विकेट मिळालेली आहे. जानू विना रंगच नाही अगबाय 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 जानू विना रंगच नाही. थँक्यू डीजे. शेवटचा एक बॉल बाकी आहे या षटकातील. 7 बॉल मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता असणार आहे. चला बेलकडी संघ आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. त्यानंतर या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो लगेच नेक्स्ट मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल, कारण दुसऱ्या फेरीत लगेच लढत ही पाहायला मिळेल. 7 बॉल बाकी आहेत. 7 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता. नव्याने बॅटर नरेश येतोय, नरेश मेरे. इथे हा चेंडू आपण पाहतोय डॉट येताना दिसतोय. डॉट चेंडूची सांगता झालेली आहे. षटकाची समाप्ती, षटक संपलंय ते म्हणजे तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 43, 43 धावा. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये मॅच जिंकण्याकरता आता 2 धावींची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 2 धावा. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. बघा कदाचित तिकडे आपण पाहतो या चर्चा केली जाते. हिमांशू तुंबडा आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळू शकतो. चला पाहूया कुठला गोलंदाज येईल इथे. बघा हिमांशू याला काहीतरी वॉर्निंग दिली जाते तिकडे, कारण 2 बघा चौकार गेले होते. हिमांशूकडे एक छोटासा मिस्टेक झाला होता, जी चूक झाली होती. पाहतोय
चूक जर ती सुधारली असती कदाचित काही जास्त धावा या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. हिमांशी तुंबडा जे आपण इन ॲक्शन पाहतो मैदानावरती एक जबरदस्त कॉमेंटेटर आहेत, चांगले समालोचक आहेत. नागले गावचे सुपुत्र भरत बीज येतोय शेवटच्या 2 धावा रोखण्यासाठी. बघा मॅच अजूनही संपलेला नाही आहे, इकडनं देखील मॅच टर्न घेऊ शकतो. इकडनं विकेट्स डॉट बॉल घेणं फार अनिवार्य आहे. पाहूया भरत कशा प्रकारे बॉलिंग करेल. इथे फ्लाइंग स्लिपमध्ये बघा तिकडे बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षक होता. एफर्ट जर चांगले लागले असते तर विकेट ही मिळाली असती आणि काहीतरी औपचारिकता वाढली असती मॅचमध्ये, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. विजय चौकार येताना दिसतोय. हा सामना इथे स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा या संघाने इथे जिंकलेला आहे. हळलक साई आधारण आगली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. स्वराज्य स्पोर्ट्स पिंपरीपाडा टीम हँडशेक करायचं आहे आणि आपला कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत जय चिडुकले. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय